शिर्डीमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरचे वितरण बंद करण्यात आले। रुग्णालयामध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरची गरज आहे। रुग्णालयामध्ये गॅस सिलेंडर द्यायचे की नाही असा प्रश्न वितरकांना पडलाय। बुलढाण्यातील नांदुराजवळ धावत्या बसला भीषण आग लागल्याची घटना घडली। प्रसंगावधान राखत 30 प्रवाशांचे प्राण वाचले। वर्धा जिल्ह्यामध्ये गेल्या 4 दिवसांपासून मोठ्या प्रमाणामध्ये तापमानात वाढ झालेली आहे। वर्धाचं तापमान अजून सुद्धा वाढण्याचा अंदाज आहे। नांदेड इथं वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीनं गळफास घेऊन आत्महत्या केली। आत्महत्या प्रकरणी राष्ट्रवादीच्या काँग्रेस माजी विरोधी पक्षनेते जीव घोगरे पाटील यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झाल्याने शहरात खळबळ उडाली। कर्जमाफी देण्याऐवजी 7/12 कोरा करायला हवा अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांच्या कर्जमाफी येवल्यातील शेतकऱ्यांनी दिली आहे। AI नावाची चेटकीण आली आहे असं वक्तव्य सोलापुरातील कार्यक्रमात स्वामी गोविंदगिरी महाराजांनी केलं। त्यावेळी अनेक जण उपस्थित सुद्धा होते। छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयामध्ये प्रसूती झालेल्या महिलांची गैरसोय होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। बेड रिकामे असताना सुद्धा महिलांना जमिनीवर गादी टाकून उपचार घेण्याची वेळ येते। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। धुळे शहरातील विधी महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याला मंत्री रामदास आठवले आणि प्रमुख मान्यवर उपस्थित होते। यावेळी राज्याचे मंत्री जयकुमार रावल हे देखील उपस्थित होते। सुरूर वाई पाचगणी महाबळेश्वर मार्गाच्या संथ आणि निकृष्ट कामामुळे संतप्त झालेल्या पाचगणीतील नागरिकांनी सुद्धा शनिवारी बंदची हाक दिली। गेल्या 6 महिन्यांपासून रखडलेल्या कामामुळे पर्यटनावरती वाईट परिणाम झालाय। धुळीच्या साम्राज्यामुळे स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांना मोठा फटका बसतोय। त्यामुळे हे आंदोलन करण्यात येणार आहे। छत्रपती संभाजीनगरमधील बेगमपुऱ्यामध्ये वाहनांची तोडफोड करण्यात आलेली आहे। संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। या प्रकारामुळे परिसरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आलेला आहे। वाशिम तालुक्यातील सावरगाव जिरे इथं विद्युत तारेच्या घर्षणानं 4 एकरातील गहू जळून खाक झाला। यामध्ये शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसानही झालं। उमरगा पंचायत समिती सभापती आकांक्षा चौगुले यांची बिनविरोधपणे निवड करण्यात आली। निवड झाल्यानंतर डीजेच्या तालावर ठेका धरत त्यांनी ठेका सुद्धा धरल्याचं पाहायला मिळालं। यवतमाळ जिल्ह्यामध्ये गाव पातळीवरती छत्रपती शिवाजी महाराजांचं समाधान शिबिर अभियानाला सुरुवात झाली। या शिबिरामध्ये नागरिकांच्या विविध महसुली समस्या ऐकून यावर तात्काळ तोडगा काढण्याचा प्रयत्न सुद्धा करण्यात आला। कोल्हापूरमधील प्रसिद्ध इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये एका प्राध्यापकानं विद्यार्थिनीशी अश्लील वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। या प्रकरणी संबंधित प्राध्यापकावरती गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। कर्जत श्रीगोंदा महामार्गावरील कोंबळी फाटा चौकामध्ये अपघात झाला। अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला असून अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। चांदवड तालुक्यातील मेसण्या डोंगराला आग लागल्याची घटना घडली। आगीमध्ये मोठ्या प्रमाणावरती नुकसान होण्याची शक्यता आहे। निफाड तालुक्यातील विंचूर शहरामध्ये दुपारी वाहतूक कोंडी झाली होती। भर उन्हामध्ये वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झाल्याचं पाहायला मिळालं। लासलगाव येवला नाशिकला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावरती वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। जळगावमध्ये लघु व्यावसायिकांना चांगलाच फटका बसतोय। व्यावसायिक सिलेंडर मिळत नसल्यानं अनेक लहान व्यवसाय बंद झाले। गॅस सिलेंडरचा पुरवठा तात्पुरता थांबवण्याच्या सरकारच्या निर्णयानं लहान व्यवसाय बाधित झाले। झोलाई देवीचा छबिना उत्सव यंदा 6 मार्चला संपन्न झाला। रायगड जिल्ह्यासह महाड तालुक्यातील 84 गावांची मालकीण म्हणून झोलाई देवी प्रसिद्ध आहे। नाशिक जिल्ह्यातील द्राक्षांची निर्यात 23,000 मेट्रिक टनानं घटलेली आहे। यामध्ये 700 कोटींचं परकीय चलनाचं नुकसान झालं आहे। अवकाळीमुळे 70% द्राक्ष बागांना फटका बसल्यानं उत्पादन घटलेलं आहे। विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे। वर्धा, अकोला, अमरावतीला हवामान विभागानं सतर्कतेचा इशारा सुद्धा दिलेला आहे। कमाल तापमानामध्ये वाढ झाली असून अमरावतीमध्ये पारा 40 अंशांवर पोहोचला आहे। कराळ उंडाळे इथं ठाकराची मळी शिवारामध्ये दोघांचा मृत्यू झाला। ओढ्यावरील पाणी विहिरीत सोडल्यानं
चरीमध्ये पाईप जोडण्यासाठी हे दोघे उतरले होते. दोघांच्या अंगावरती माती पडून गुदमरून त्यांचा मृत्यू झालेला आहे. अमरावतीमध्ये विद्युत तारेच्या घर्षणानं 2 एकरातील गहू जळून खाक झालेला आहे. शिरजगाव मोझरी इथली ही घटना असून शेतकऱ्यांचं यामध्ये तब्बल 1.5 लाखांचं नुकसान झालं. आर्थिक कोंडीमध्ये सापडलेल्या शेतकऱ्यांकडून भरपाईची मागणी सध्या केली जाते. मालेगावात छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान अभियानाचा प्रारंभ झाला. महाराजस्व महसूल समाधान अभियानांतर्गत मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते देखील दाखले वाटप करून अभियानाला सुरुवात करण्यात आली. अहिल्यानगर वन विभागानं बिबट्यांच्या संख्येची माहिती लपवल्याच्या वन्यजीव प्रेमी अमित गायकवाड यांनी आरोप केलेला आहे. वन विभागानं जेरबंद केलेल्या बिबट्यांपैकी जवळपास 8 बिबटे उन्हामध्ये असल्यानं त्यांना त्रास होत असल्याचं गायकवाड यांनी म्हटलं होतं. मात्र वन विभागानं एकाच बिबट्या असल्याचा दावा सुद्धा केलेला आहे.